जिथे नाम आहे तिथेच राम आहे. हा अभंग सांगतो, राम नामाशिवाय खरा विश्वास, खरे समाधान आणि खरे सुख नाही. जग, देह, मोह, ममता, लौकिक सुखे ही सर्व क्षणभंगूर आहेत. शेवटी ती दुःखालाच कारणीभूत ठरतात. मंदिर, विधी, शास्त्र यांना अर्थ तेव्हाच आहे जेव्हा राम हृदयात वास करतो. मनुष्याची खरी अडचण एकच आहे, ती म्हणजे देह म्हणजेच मी हा खोलवर बसलेला गैरसमज. खरे तर प्रत्येक जीव परमेश्वराचाच अंश आहे, पण देहबुद्धी वाढत गेली की जीव मी तो आहे इथून मी त्याचा आहे आणि शेवटी त्याचा माझ्याशी काही संबंध नाही इथपर्यंत घसरतो. माणूस नकळत सत्य बोलतो. कोणी वारलं की तो म्हणतो आपले स्नेही गेले. म्हणजे देह नाही तर त्यातले चैतन्य आपले आहे हे तो जाणतो, पण स्वतःबाबत तोच विसर पडतो आणि देहालाच मी मानून जगतो. यावर उपाय एकच, ज्या मार्गाने खाली आलो त्याच मार्गाने वर जाणे. देह मी नाही, मी परमेश्वराचा आहे ही जाणीव जागृत करणे आणि तिची परमावस्था मी तोच आहे ही भावना. हे कसे साधते? तर नामस्मरणाने. ज्याच्या विस्मरणाने अधोगती झाली त्याचं स्मरण केलं की स्वतःची खरी ओळख होते. परमात्मा निर्गुण आहे. त्याला जाणायचं असेल तर आपल्यालाही देहातीत व्हावं लागतं. म्हणून लक्षात ठेवा, नामस्मरणाची खोल धुंदी आल्याशिवाय मी पण जात नाही आणि मी गेलं की सत्य आपोआप उघड होतं.